नमस्कार आणि आजच्या या चर्चेमध्ये आपले स्वागत आहे. आज बघा आपल्याकडे काही स्रोतांचा मोठा ढीग वगैरे नाहीये, कोणतीही मोठी फाईल नाही. आपल्या समोर आहे फक्त एक पान, एका पुस्तकातलं पृष्ठ क्रमांक 23. हो, फक्त एक पान. पण हे एक पान म्हणजे काय म्हणू, एका मोठ्या कथेचा जणू काही ट्रेलरच आहे. अगदी, ज्या ड्रामा, ॲक्शन, इमोशन सगळं काही ठासून भरलंय. हो, आणि म्हणूनच हे पान आपण निवडलंय, कारण यात एकाच वेळी खूप गोष्टी घडत आहेत की नाही. बरोबर. एका बाजूला प्रचंड मोठा विजय साजरा होतोय, पण त्याच गर्दीत दोन माणसं मात्र आतल्यात तुटत आहेत. आणि आपलं काम हेच आहे की या एका पानाच्या धाग्यांनी विणलेली ही गुंतागुंतीची भावनिक गोष्ट उलगडून बघायची. चला तर सुरुवात करूया थेट मैदानातून. चित्र उभं राहतं ते खंडेरायाचं. तो रेंगाव रंगाच्या घोड्यावर बसलाय आणि त्याचं वर्णन तर बघा. कपाळाला तांबड्या मातीचा चिखल फासलाय आणि त्यामुळे त्याचा चेहरा जणू केशरी आंब्यासारखा दिसतोय. काय भन्नाट कल्पना आहे. ही फक्त कल्पना नाहीये. मला वाटतं या एका चित्रातून लेखक आपल्याला त्या पात्राच्या मुळापर्यंत घेऊन जातो. अच्छा. तो कुणी राजघराण्यातला नाजूक सैनिक नाही, तर तो मातीतला माणूस आहे. तो चिखल म्हणजे एक प्रकारे लढाईसाठी केलेला त्याचा शृंगारच आहे. खरंय. त्यातून त्याचा तो रांगडेपणा. हो, रांगडेपणा आणि आत्मविश्वास दोन्ही दिसतो. आणि मग लढत सुरू होते. खंडेरायाने प्रतिस्पर्धी भीमाचा हात बगलेत दाबून थेट आतली टांग लावली. हे वर्णन वाचताना सुद्धा अंगावर काटा येतो. हो ना, ती ताकद, ती चपळाई सगळी डोळ्यासमोर उभी राहते. आणि आतली टांग हा डाव कुस्तीतल्या सर्वात अवघड आणि प्रभावी डावांपैकी एक मानला जातो. अच्छा, म्हणजे हे एवढं सोपं नव्हतं. अजिबात नाही. हा उल्लेख करून लेखक आपल्याला सांगतोय की हा विजय काही नशिबाने मिळालेला नाहीये. यामागे प्रचंड मेहनत आणि कौशल्य आहे. खंडेरायाला त्याच्या ताकदीची पूर्ण जाणीव आहे. आणि मग येतो तो शेवटचा क्षण. तो निर्णायक क्षण. हो, तो विजयाचा क्षण. त्याने भीमाला खाली पाडलं आणि थेट त्याच्या छातीवर बसला. त्यासाठी शब्द वापरलाय सपशेल चितपट. सपशेल चितपट म्हणजे यात शंकेला काहीच जागा नाही. हा एक निर्विवाद विजय आहे. बरोबर. आणि या विजयावर लोकांची प्रतिक्रिया पहा. सगळेजण आनंदाने अक्षरशः वेडे झालेत. त्यांनी खंडेरायाला खांद्यावर उचलून घेतलंय आणि नाचतायत. यातून हे अगदी स्पष्ट होतं की तो फक्त एक पैलवान नाही, तो लोकांचा हिरो आहे. त्याचा विजय हा त्या सगळ्यांचा विजय आहे. बरोबर. एका बाजूला हा सगळा जल्लोष, हा गोंधळ, हे सेलिब्रेशन सुरू आहे. पण याच वेळी एक व्यक्ती या सगळ्यापासून पूर्णपणे वेगळी, शांत उभी आहे. खुद्द राजे येसाजीराव. ते या आनंदात अजिबात सामील होत नाहीत. मला तर वाटलं की ते कौतुक करतील, पण ते तर उलट आपल्या कारभाराला बोलावून एक विचित्रच आज्ञा देतात. आणि ती आज्ञाच या कथेचा सगळा नूर पालटून टाकते, नाही का? अगदी. राजे म्हणतात, या पोराला आणि त्याच्या वस्तादाला घेऊन वाड्यावर या, आणि एवढं बोलून ते सरळ निघून जातात. तीच आहे की पुढे काहीतरी वेगळंच होणार आहे याचा काहीच अंदाज येत नाही. बरोबर. आणि त्यांचं असं अचानक निघून जाणं त्या वातावरणात एक विचित्र गूढता निर्माण करतं. अगदी. आतापर्यंत जी गोष्ट एका सरळ रेषेत चालली होती, एका नायकाचा विजय आणि लोकांचा आनंद, हो, ती गोष्ट राजाच्या त्या एका वाक्याने आणि निघून जाण्याने पूर्णपणे वळते. आता कुस्ती आणि विजय महत्वाचा राहत नाही, तर राजाच्या मनात काय चाललंय हे महत्वाचं ठरतं. तर राजाच्या आज्ञेमुळे एकीकडे ही गूढता निर्माण झालीये, पण त्याच वेळी मैदानात काय सुरू आहे तिथे तर जल्लोष थांबलेला नाहीये. नाही, अजिबात नाही. लोक खंडेरायाच्या गळ्यात हार घालत आहेत, गुलाल उधळत आहेत. सगळं वातावरण उत्साहाने भरलेलं आहे. हो, पण या सगळ्याच्या मध्यभागी जो आहे तो खंडेराय, तो कुठे आहे? तो शारीरिकदृष्ट्या तिथे आहे, पण मनाने पूर्णपणे गैरहजर आहे असं वाटतं. त्याच्या चेहऱ्यावर विजयाचा आनंद नाहीये, गर्व नाहीये, एक गंभीर शांतता आहे. जसं काही तो त्या गर्दीत असूनही एकटाच आहे. अगदी. आणि त्याची नजर काहीतरी शोधतीये. तो या लोकांकडे, या जल्लोषाकडे पाहतच नाहीये. आणि मग लेखक एक अशी ओळ लिहितो जी वाचून मी खरंच थांबले. कोणती? ते लिहितात की त्या प्रचंड आनंदात फक्त दोनच व्यक्ती मनस्वी दुःखी होत्या. एक म्हणजे राजे येसाजीराव आणि दुसरा म्हणजे स्वतः विजेता खंडेराय. हे कसे शक्य आहे? हाच तर या कथेचा गाभा आहे. मनस्वी दुःखी म्हणजे हे वरवरचं दुःख नाहीये. नाही. ही मनाच्या तळापासून आलेली एक खोल वेदना आहे. आता प्रश्न हा पडतो की विजयाच्या सर्वोच्च क्षणी, जिथे सगळा गाव आनंदात आहे, तिथे या कथेतील दोन सर्वात महत्वाची पात्र, राजा आणि विजेता, हे दोघे एकाच वेळी दुःखी का आहेत?
या दोघांच्या दुःखाला जोडणारा समान धागा कोणता असू शकतो? सुरुवातीला मला वाटलं की कदाचित राजाचा पैलवान हरला म्हणून तो दुःखी असेल, कारण पुढे उल्लेख येतो की खंडेरायाने ज्याला हरवलं तो खुद्द राजांचा मल्ल होता. हो हे कळल्यावर राजाच्या दुःखाचं एक कारण मिळतं. हो, ते एक वरवरचं कारण आहे, पण जर फक्त आपला पैलवान हरल्याचं दुःख असतं तर राजाच्या मनात राग, अपमान, नाही चीड अशा भावना असायला हव्या होत्या. बरोबर. पण इथे फक्त दुःख आहे, एक खोल वेदना आहे, आणि त्याहूनही महत्वाची एक गोष्ट आहे. कोणती? ती म्हणजे ओढ. असं लिहिलंय की राजाला खंडेरायाला भेटण्याची ओढ लागली होती. आणि खंडेरायालाही राजाला भेटण्याची. हो, आता विचार करा, ज्याने तुमच्या पैलवानाला सगळ्यांसमोर हरवलं त्याला भेटण्याची तुम्हाला ओढ का लागावी? आणि ज्या राजाच्या माणसाला तुम्ही हरवलंय त्याला भेटायला तुम्ही का आतुर व्हावं? हे वैर किंवा स्पर्धेचं नातं वाटतच नाहीये. नाहीच. ओढ हा शब्द खूप वेगळा आहे. तो एका खोल वैयक्तिक नात्याकडे इशारा करतो. जणू काही ही कुस्ती फक्त एक निमित्त आहे. अगदी. या दोघांना एकत्र आणणारं किंवा वेगळं करणारं काहीतरी खूप मोठं आधीच घडून गेलेलं आहे. बरोबर. ही कुस्ती म्हणजे जणू काही एका जुन्या जखमेवरची खपली काढण्यासारखं झालंय. आणि ती जखम पुन्हा वाहू लागली आहे, जी या दोघांनाही एकाच वेळी जाणवतीये. त्यांच्यात एक विचित्र चुंबकीय आकर्षण आहे, जे रागाच्या किंवा द्वेषाच्या खूप पलीकडचं आहे. मी हेच नातं समजून घेण्याचा प्रयत्न करत होतो. त्या ओळी पुन्हा पुन्हा वाचत होतो. आणि त्या परिच्छेदाच्या शेवटच्या शब्दाने तर मला पूर्ण गोंधळातच टाकलं. कुठल्या? सगळी कथा या दोघांभोवती फिरते असं वाटत असताना शेवटचा शब्द येतो यशवंत मामाची. ती ओढ यशवंत मामाची आहे. हा यशवंत मामा कुठून आला मध्येच? आणि तो एक शब्द सगळं चित्र बदलून टाकतो. आतापर्यंत आपण जे काही तर्क लावत होतो ते सगळे या एका नावापुढे फिके पडतात. म्हणजे राजा आणि खंडेराय यांच्या नात्याच्या केंद्रस्थानी कोणी तिसराच आहे. हो, एक भूतकाळातला माणूस यशवंत मामा. या एका नावाने कथेचा कॅनव्हास कितीतरी मोठा होतो. खूपच. आता हे फक्त राजा आणि पैलवानाचं नातं राहत नाही. यात एक तिसरा अदृश्य दुवा येतो. यशवंत मामा हा कोण आहे? त्याचा या दोघांशी काय संबंध आहे? तो राजाचा कोण लागतो? खंडेरायाचा कोण लागतो की दोघांचाही कोणीतरी आहे? हेच प्रश्न त्या एका पानात अनुत्तरित राहतात. हो, पण एक गोष्ट स्पष्ट होते की या यशवंत मामाच्या आठवणीमुळेच हे दोघेही मनस्वी दुःखी आहेत. म्हणजे ही आठवण सुखाची नक्कीच नाहीये. नाही, हा विजय त्या दोघांनाही त्या यशवंत मामाची आठवण करून देतोय. आणि ती आठवण, ती वेदनादायी आहे. तर बघा, आपण कुठून सुरुवात केली होती? एका कुस्तीच्या मैदानावरील विजयापासून सुरू झालेला आपला प्रवास राजाच्या एका गूढ आज्ञेपर्यंत पोहोचला. तिथून तो विजेता आणि राजा यांच्यातील एका अनामिक पण समान दुःखापर्यंत गेला. आणि शेवटी यशवंत मामा या एका नावात दडलेल्या गूढ नात्याच्या किनाऱ्यावर येऊन थांबला. एका पानातून एवढा मोठा भावनिक रोलर कोस्टर अनुभवता येणं हेच लेखकाचं यश आहे. अगदी. यात ॲक्शन आहे, सस्पेन्स आहे, इमोशनल ड्रामा आहे आणि एका मोठ्या कथेची बीजे आहेत. हे पान कथेचा शेवट नाही, तर खऱ्या कथेची सुरुवात आहे. आणि ही सुरुवात आपल्या मनात एक खूप मोठा प्रश्न सोडून जाते. हा यशवंत मामा नक्की कोण असेल, ज्याच्या आठवणीने एका राजाला आणि एका पैलवानाला विजयाच्या सर्वोच्च क्षणीही एकत्र आणलं, पण आनंदात नाही तर दुःखात. आणि विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की या दोघांच्या भूतकाळात नेमकं असं काय घडलं असेल ज्यामुळे आजचा हा भव्य विजय केवळ विजय न राहता एका जुन्या न सुटलेल्या नात्याची एक वेदनादायी आठवण बनला आहे. या प्रश्नाचं उत्तर शोधण्याची इच्छाच आपल्याला पुढची पानं उलटायला भाग पाडते.